मुळे साहेब म्हणजे अशोक खरात साहेबांच्या मुळे हे सगळं चाललं होतं. हे सगळं चालतं आपल्याला, पोलिसांना चालतं. आणि खरंच तुम्ही जो म्हटला तो प्रश्न मला विचारावा असा वाटतो की हा नुसता कोणाचा आयडिओलॉजिकल मुद्दा मला वाटत नाही, तर नितेश राणे असो, संग्राम जगताप असो, डॉक्टर बोंडे असो, या सगळ्यांचे तुम्ही पर्सनल कट्टर विरोधक आहात असं का वाटायला लागलंय? म्हणजे त्यांचेही तुम्ही पण त्यांचे. नाही 100%. कारण काय आहे की या राज्यामध्ये कोणीही यांच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे. आणि जे विष पेरण्याचं जे काम हे करत आहे, माझी अपेक्षा हे आहे, इम्तियाज जलील तुम्हाला शब्द देतो आज, एबीपी माझ्याला शब्द देतो की आम्ही एक शब्द उच्चारणार नाही. माझी अपेक्षा हे आहे की जेव्हा हे अशा प्रकारची घाणेरडी भाषा वापरत असेल एका समाजाच्या बाबतीत, तर माझी अपेक्षा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आहे की मुख्यमंत्री साहेब, माझ्या बोलण्याच्या ऐवजी तुम्ही बोला त्यांना आणि त्यांना सांगा की अशा प्रकारची भाषा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात तुम्ही बोलू नये. स्पष्ट शब्दात बोला. मी काही बोलणार नाही, मी शब्द देतो तुम्हाला. पण दररोज उठून सुटून म्हणजे या लोकांचं काय आहे की सकाळी उठल्यानंतर आपण आज कौन सा मुसलमानों का मुद्दा लेके गाली देंगे, याच्यातून सुरू होतं. मग काही चॅनल वाले त्यांच्या घराच्या समोरच उभे राहतं कि इम्तियाज जलील ने आपके बारे में ऐसा बोला है, तर और ज्यादा उसके अंदर. मी तुम्हाला बोलतो की मी आजपासून नाही बोलणार, पण माझी अपेक्षा हे आहे की जेव्हा हे अशा प्रकारची भाषेचा वापर करणार असेल, ते जे भारतीय जनता पार्टीचे ते नेता आहे ते तोतला, ते स्कूल जेहाद म्हणणारा, ते आमची मुंब्रामध्ये सहर शेख, मुंब्रा हिरवा कर दूंगी, याच्यावर केस रजिस्टर होऊ शकतं का? तुम्ही सांगा मला सविता. तुम्ही जर्नलिस्ट आहे, सिनियर जर्नलिस्ट आहे, मी खूप आदर करतो आपला. तुम्ही सांगा मला, एका या